हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मर्सिडीजचे भाव नाही वाढवले का? अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही मिनिटांनी झालेल्या भेटीत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल, तर पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं उत्तर. शिवसेनेतल्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फडणवीसांसह समोरासमोर. फडणवीसांकडून हस्तांदोलन, तर शिंदे मात्र नजर न देताच थेट निघून गेले. लाडक्या बहिणींना तुर्तास 2100चा हप्ता नाही, महिन्याला 1500च्या हप्त्यासाठी 36,000 कोटींची तरतूद. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची विरोधकांची टीका. चारचाकी वाहनांवर 1% करवाढ, तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% कर लावण्याचा निर्णय. अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. दहा 10,000 वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका, तर मारल्या होत्या थापाभारी, महाराष्ट्र गेला कर्जबाजारी. ठाकरेंचा टोमणा. प्रकरण अंगावर शेकणार दिसल्यावर धनंजय मुंडेंनी कराडला शरण यायला लावलं. दमानी यांचा आरोप, धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी. मुंडे आणि धसांपाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी. सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल, तर तहसीलदाराला धमकी देणाऱ्या संदीप क्षीरसागरांची ऑडिओ क्लिपही व्हायरल. पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश. हलाल विरोधात हिंदूंसाठी मल्हार झटका मटण सर्टिफिकेशनची सुरुवात. नितेश राणे यांची आक्रमक आघाडी, तर कोणाकडून मटण घ्यायचं हे सुद्धा आता मंत्र्यांनी सांगायचं का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरून राज ठाकरेंवर संत महंत नाराज. भाजप नेत्यांची ही आगपाखड, राज ठाकरेंनी माफी मागण्याचा आग्रह. जेजुरी गडावर भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू. मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक. जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये आयोजित फॅशन शो वादात. रमजानच्या महिन्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी फॅशन शो आयोजित केल्यानं स्थानिक नाराज.